तर शिवाय कशाला देतो असं विचारायला गेलं तर चाकू खुसपलं, ते आम्हाला माहिती नाही. तर बाजूवाल्यांना नेऊन ॲडमिट केलं आहे. सगळं दुपारचं येऊन झोपलेला असतो, पण तो माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला शिव्या घालत होता. त्यामुळे मी मी पण त्याला शिव्या घातला. असं नाही, पण तो खिडकीतून सगळ्या बायकांना शिव्या घालतोय. ह्याच्यापूर्वी एका बाईला लेडीला त्यांनी मारले, ह्याच्यापूर्वी पोलिसांनाही त्यांनी मारले. अच्छा, काय आता परत तो येणार, तो आता त्या दिवशी चौकीमध्ये येऊन बोललाय जर मी बाहेर आलो तर अजून 4 जणांची मर्डर करणार आहे. त्यांनी सरळ बोललाय. तर मग आम्ही का आमची पोरं अशी रस्त्यावर सोडायची का? नमस्कार. आता आपण नालासोपारा पूर्वच्या नालेश्वर या परिसरामध्ये उपस्थित आहोत. आपण माझ्या आजूबाजूला बघू शकता, ही एक चाळ आहे. या चाळीमध्ये विविध लोक राहतात, विविध प्रांताची लोक राहतात. आपण असं म्हणतो की वसई विरारमध्ये एका बाजूला विकास होत नाही आहे, पण खरंच काही नागरिकांना हा विकास हवा आहे का? कारण ह्या ठिकाणी जेव्हा चाळी सुधारण्याचं काम सुरू होतं नुकतेच काही दिवसापूर्वी, तेव्हा एका ठेकेदारावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला आहे. आणि ही गंभीर घटना रात्री अपरात्री नाही तर ढवळ्या घडलेली आहे. माझ्या मागे जितकी लोक उभी आहेत या सर्वांनी ही घटना बघितली आणि त्वरितच त्या ठेकेदार जे आहेत ते जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता सध्याची स्थिती अशी आहे की ते मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि कुठेतरी डॉक्टरांनी देखील उत्तर देण्यास मनाई केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं जाणून घेऊया की हे सगळं का चाललं आहे आणि का तरुण जे आहेत ते अशा अंधाराकडे वळत चालले आहेत. दिवसाढवळ्या एक तरुण त्याच्या घराचं काम होत असताना त्यांनी ते नकारलं आणि त्या ठेकेदारावर थेट हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की त्यांना इथे 3-4 टाके पडले, परंतु मुंबईला गेल्यावर जवळपास 2 ते 3 लिटर इतक्या रक्ताच्या गाठी त्यांच्या पोटातून जे आहेत ते काढण्यात आलेल्या आहेत. इतक्या गंभीर विषयावरती आज हे लोक बोलायला इथे उपस्थित राहिले आहेत. कारण एक सर्वात मोठा प्रश्न वसई विरारमध्ये जो उद्भवला आहे तो आहे अंमली पदार्थांचा. दिवस असो रात्र असो पोलिसांची कारवाई होत नसल्यामुळे आणि प्रशासन अतिशय ढील देत असल्यामुळे कुठेतरी अंमली पदार्थांच्या सेवनाला वाढ मिळालेली आहे आणि अशामुळेच अशी विविध घटना जी आहे ती घडत आहे. सध्या तरुणाला अटक करण्यात आलेलं आहे. या तरुणाचं नाव आहे सुनील कदम आणि या ठेकेदाराचं नाव आहे राठोड. जाणून घेऊया. जनार्दन राठोड. काय सांगाल, आपल्या पतीवरती जो हल्ला झाला, तुम्ही इथेच होतात त्यावेळेस? मी घरात होते, मी कामाला नाही आलेले. ते स्वतः काम करत होते. आधी खिडकीवरून शिव्या दिल्या, ते खिडकीमधून. तर आम्ही नव्हतं. दुपारी आले आम्ही तर बोलले जेवायला गेले. तर तो माणूस असं उभा राहिला, कसं उभा राहिला आम्हाला माहिती नाही. त्यांनी काय शिव्यागाळ आधी केले, नंतर काय बोलले असे उभा राहिले. तर आमचे मिस्टर विचारायला गेले का शिव्या देतो? मी तो काम करतो तर मग शिव्या कशाला देतो? तर शिव्या कशाला देतो असं विचारायला गेलं तर चाकू खुसपलं, ते आम्हाला माहिती नाही. तर बाजूवाल्यांना नेऊन ॲडमिट केलं आहे. आम्ही बाहेर गेलेलो तेव्हा तिथं असं हाजीर झालो. तुम्ही इथेच राहता? इथंच राहते मी, बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते, 4थ्या माळ्यावर. राठोडचे आहेत किती वर्षापासून आहेत या ठेकेदारी कामामध्ये? इथं भरपूर वर्ष झाले, पण 7-8 वर्ष झालं आम्ही इथं राहायला आलो. अच्छा. हां. आता काय मागणी, आता परिस्थिती काय त्यांची? परिस्थिती तिथं साईन घेतली माझी, बेभरोसा आहे म्हणून साईन केले. तिथं काही गॅरंटी दिली नाही डॉक्टर लोकांनी. माझं माणूस जसं होतं तसं मला पाहिजे, दुसरं काही नको. आरोपीला आता अटक केलेली आहे. आरोपीला अटक केलं की तो दिवसादाडा फिरतोय, मला काय माहिती आहे? मी थोडी बघायला गेली तिथं. काय सांगाल, तुम्ही हा मुद्दा पूर्ण बघताय व्यवस्थित? मुद्दा बघतो आम्ही. शियागाली काल पण तिची बहीण पण गालीगलोच करत होती, त्या आरोपीची बहीण. ते मुलं पण घाबरतात त्यांच्या घरात जाण्यासाठी. म्हणून माझं म्हणणं हेच आहे की यांना म्हणजे न्याय भेटावा. त्यांच्या घरात कोणी कामधंदा करणारा नाही, ते एकच व्यक्ती होते आणि ते बेडवर पडलेले आहेत. मग जे सजा त्यांना असं झालेले तशी सजा त्यांना भेटली पाहिजे समोरच्याला. पण ह्याच्यामध्ये आता कुठेतरी त्यांना अटक झालेली आहे, ह्यापेक्षा जास्त काय न्याय पाहिजे? अटक झालेली आहे, पण अटक होऊन असं होत नाही आहे. अटक तर असे बरेचसे व्यक्ती होतात आहे आणि परत सुटून येतात. कारण की कसं असं त्यांना भीतीच नाही राहिली आहे. कोणाला चाकू घालायचा, गोळीबार कोणावर करायचा, हे भरपूर चालू आहे. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जो आरोपी आहे सुनील कदम, याच्यावरती आधी खूप एन्स्या झालेल्या आहेत आणि अशा तशा नाही तर ह्याच्यावर तब्बल भांडण, मारहाणी अशा एन्स्या झालेल्या आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या एन्स्या होतात तेव्हा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आज इतकी मोठी घटना झाली. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो की कुठेतरी पोलीस प्रशासन याच्यामध्ये ढील घेतं आहे आणि म्हणूनच वसई विरारची आज ही हालत आहे. काय सांगाल, जे एन्स्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर काय ॲक्शन घेतली त्याच्यावरती? काहीच घेतलेलं नाही. एवढे झालेले आहेत, 4-4, 5-5 यांचे माझ्याकडे आलेले आहेत, सगळे लोकांनी पाठवलेले, पण त्यांना अटक वगैरे काही नाही झाले. ते पोलीस लोकांना पण गालीगलोच करतो डायरेक्ट तो. आणि त्यांची बहीण बोलते मी खिशात पोलीस घेऊन फिरते. अच्छा. अशी त्यांची बहीण बोलते. पिंकी म्हणून काय नाव आहे त्यांच्या बहिणीचं, ते बोलतात आहे. आणि चाळीवाले सगळे समोर उभे आहेत. सगळं गुन्हा त्यांचा आहे. राठोडचं काही गुन्हा नाही आहे, तरी पण त्याला चाकूचा वार केलेला आहे.
तुम्हाला विचारू इच्छितो, तुम्ही या चाळीतच राहता, तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का जे काम सुरू होतं त्याबद्दल? हो, आम्हाला प्रॉब्लेम नव्हता, पण ते कसं नेहमी ड्रिंकमध्ये असतो, त्याचं नेहमीच असं. आरोपीचं बोलताय ना? होय, त्याला कुठलंही काम काढलं की तो असंच नाटक करत असतो. त्याच्यावर आता त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो त्यालाच माहिती, पण त्याला कधी म्हणजे असं पोलीस केस वगैरे केलं तरी लोक त्याची बहीण जी आहे ती सोडून आणते त्याला. अच्छा. त्याच्यामुळे माझ्या मुलाला तो त्या दिवशी शिव्या घालत होता, तुझी मर्डर करून टाकेन, हे करून टाकेन. पण मी घराच्या बाहेर गेलो आणि माझ्या ॲक्च्युली तो माझ्या मुलाला पण मारायला लावत होता. पण त्याच्यानंतर हा माझा मोठा मुलगा आहे, 18 वर्षाचा माझा मुलगा. तर तो ॲक्च्युली त्याला शिव्या घालत होता, माझ्या बायकोला शिव्या घालत होता. मी झोपलेलो, मी नाईट ड्युटी करून आलेलो, तो माझ्या बायकोला शिव्या घालून माझ्या मुलालाही मारायला लावत होता. तर मी त्याला बोललो, तू काय येतोय, तो बाहेर येऊन बोलतो. तो घराच्या आतून खिडकीमधून कडी लावून स्वतःला टाळं मारून तो शिव्या घालत होता. त्याच्यानंतर मी अर्धा तासासाठी मी बाहेर गेलो, तर ह्यांचे मिस्टर काम चालू आहे त्यांच्या पाठच्या जायचं, त्याच्याच रूमचं काम चालू आहे, असं दुसऱ्याचं कुणाचं पण नाही चालू आहे काम. पण त्याचं काम असताना चालूसुद्धा त्या बिचारा ह्या गरीबाला त्यांनी मारलं आहे, कारण काहीच कारण धोरण नाही त्याच्याबद्दल. आणि त्याच्या ऑलरेडी त्याच्या इन्सी काय 3 इंचा केलेल्या आहेत त्याच्या चौकीमध्ये. एक तुम्हाला विचारेन, कारण आपण आधी जेव्हा बोलत होतो त्याच्यावरून एक मुद्दा समोर आलेला की जे काय आहे अंमली पदार्थांचं सेवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याच्यावर एनस्या पण होत्या. ह्यापूर्वी कधी पोलिसांनी याकडे लक्ष नाही दिलं? आता मला तर एवढं काय याच्यावरती नाही माहिती, कारण की मी तर नाईट करून येतो, मी सगळं दुपारचं येऊन झोपलेला असतो. पण तो माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला शिव्या घालत होता, त्यामुळे मी मी पण त्याला शिव्या घातला. असं नाही, पण तो खिडकीतून सगळ्या बायकांना शिव्या घालतोय. ह्याच्यापूर्वी एका बाईला लेडीला त्यांनी मारले, ह्याच्यापूर्वी पोलिसांनाही त्यांनी मारले. अच्छा. त्यांनी पोलिसांनाही मारलेलं आहे आता 3 महिना 4 महिन्यापूर्वीच्या वरी. पण तरीसुद्धा म्हणजे आता मी त्या चाळीमध्ये राहतोय, पण हे असं नाही ना की त्याच्या भीतीने आम्ही चाळी घरं विकून जावं. दरवेळेस तेच आहे. यापूर्वीच्या चाळीचा विकास काहीच नव्हता होत का, तर तो असा नखरे करायचा. मग आता याच्या पुढे काय, आता परत तो येणार. तो आता त्या दिवशी चौकीमध्ये येऊन बोललाय, जर मी बाहेर आलो अजून 4 जणांची मर्डर करणार आहे. त्यांनी सरळ बोललाय. तर मग आम्ही का आमची पोरं का अशी रस्त्यावर सोडायची का? मुलं कॉलेजला जाणार आहे, शाळेत जाणार आहे. मग त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आम्ही आजही चौकीला गेलो, साहेबांनाही भेटलो, आम्ही चाळीतर्फे बी आम्ही एनसी करायला तयार आहे, आम्ही नाही बोलत नाही, पण ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा. कोण बोलणार आहे आणखी? मला असं वाटतंय हे सदर प्रकरण बघता असं वाटतंय की याला मोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा. जर आमच्या भावाला काही जर झालं तर आमचा समाज पूर्ण रस्त्यावर उतरेल, याची प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी. काही महिन्यानंतर तो सुटू शकतो असं जसं की महिला म्हणतात, तर त्यावर तुमचं काय आक्षेप आहे? माझा म्हणजे त्याच्यावर काहीतरी म्हणजे मोका अंतर्गत जर गुन्हा दाखल जर केला तर काहीतरी त्याला आळा बसेल, इथं बी काही लोक आहेत त्यांना पण आळा बसेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ह्याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत. एक तर तुमच्या भावाचा आता जीव जो आहे तो धोक्यात आहे आपण असं म्हणू शकतो. त्याचबरोबर जे आहे ते अंमली पदार्थांचं सेवन पण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय पोलिसांकडे तक्रार केली का? पोलिसाकडे मी पण मिस्त्री काम करतो, पण कसं असतं मॅडम, आम्ही नाका कामगार आहे. आम्ही आज इथे उद्या तिथे असतो आणि मुलं आमच्या इथं असतात, मुलं मंडळी घरी असतात. तर आता याच्यावर आम्ही तर पहिले दिलेली आहे, पोलीस पण येतात, पण पोलिसाला ते लोक सापडत नाही. कोणी खबरी असेल तर सांगू शकत नाही, असं असतं. धन्यवाद. आपण जसं पाहिलं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ठेकेदारावर जो काही हल्ला झाला, जनार्दन राठोड यांच्यावर हल्ला झाला, हे निमित्त मात्र होतं की सुनील कदम यांच्याबद्दल लोकांना कळेल. कारण हा आरोपी जो आहे तो मोकाट आहे, त्याच्या घरात हत्यारं सापडत आहेत, तो पोलिसांना मारतोय आणि अशा परिस्थितीमध्ये काय करते न्यायव्यवस्था? त्याच्यावर कोणती एक फक्त FIR होते, तो सतत सुटून येतोय. त्याच्या घर परिवाराकडून असं म्हटलं जातं आहे की आम्ही तो बाहेर येऊन आणखी मर्डर करेल. अशा परिस्थितीमध्ये जर आता अशी परिस्थिती इथे उद्भवली असेल तर नागरिकांनी जायचं कुठे? इतक्या असुरक्षित वातावरणामध्ये महिला भगिनी राहत आहेत, वृद्ध लोक राहत आहेत, लोक आपली मुलं बाळं घेऊन घराबाहेर पडत आहेत आणि अनेक जण तर घर सोडून चालले आहेत. मग या आरोपीला आळा बसणार कधी? खरंच न्यायव्यवस्था यांच्या पाठीशी उभं राहील का? आणि जर नाही राहिली तर बंजारा समाज यापुढे काय करतो हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.